सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा आयपीओ खास आहे का? एकीकडे कंपनीचा रेव्हेन्यू हा जवळपास 94,000 सीआर पर्यंत या ठिकाणी पोहोचलेला आहे. प्रॉफिट फायनान्शियल 25 मध्ये सुमारे 76 सीआर आणि फायनान्शियल इयर 26 मध्ये 348 सीआर वर गेलेला आहे. परंतु दुसरीकडे हा बिझनेस जो आहे अत्यंत तीन मार्जिन आहे. तर असा प्रश्न आहे की मग हा एज्युमंट एंटरप्राइजेस जे आयपीओ आहे, मग हा घ्यायला पाहिजे की टाळायला पाहिजे? या ठिकाणी आपण हा आयपीओ बघत आहे. बघा, या व्हिडिओमध्ये आपण कंपनी बिझनेस, आयपीओ या डिटेल मध्ये आयपीओ डिटेल्स, फायनान्शियल ट्रेंड आणि रिस्क त्यासोबतच माझा स्पष्ट असलेला वर्डिक्ट आपण शेवटी देते आहोत. तर ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला समजून घेणार आहोत. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा. त्यानंतर समजून घेऊया 10 मिनिटांमध्ये लगेच आपला आयपीओ. पण त्या अगोदर व्हिडिओ सुरू न ठेवता काही छोटीशी एक सूचना जी शेअर मार्केटमध्ये अत्यंत आवश्यक असते. हा व्हिडिओ त्यामध्ये काही माहिती जी आहे फक्त शैक्षणिक उद्देशासाठी बनवलेली आहे. कुठल्याही आयपीओचं जे विश्लेषण आहे ते गुंतवणूक करण्याचा कुठलाही सल्ला नाही. तर तुम्हाला हा जो डेटा यामधून घेतलेला आहे तो आर-एच-पी सेबीच्या ऑथोराइज्ड साइट आय-एच-पी हून घेतलेला आहे. ठीक आहे. ऑथोराइज्ड रिअल डॉक्युमेंट. ठीक आहे. आता बघा की आपण या ठिकाणी आलेलो आहे. तर सर्वप्रथम आपण एजमेंट एंटरप्राइजेस आयपीओ ची बेसिक माहिती बघूया. बघा की एजमेंट एजमाउंट एंटरप्राइजेसचं आयपीओ ची प्राइस बँड आहे ती 750 आणि 788 च्या दरम्यान आपल्याला बघायला मिळते. त्यासोबतच जी आहे फ्रेश इश्यू जे आहे 620 सीआर आपल्याला बघायला मिळते. जी टोटल ऑफर साईज ही 825 सीआर बघायला मिळते. त्यासोबत ऑफर फॉर सेल जे आहे म्हणजे 205 सीआर. आता ऑफर फॉर सेल म्हणजे काय? तर बघा, ऑफर फॉर सेल म्हणजे जे मार्केटमध्ये ज्यांच्याकडे ऑलरेडी शेअर होल्डर आहे, ते विक्री करून ते निघून जातात. अशासाठी ते ऑफर फॉर सेल आहे. ठीक आहे. बघा, हा आयपीओ जो आहे 21 ऑगस्ट 2026 ला ओपन झालेला आहे आणि तो आयपीओ 25 ऑगस्ट 2026 ला क्लोज होणार आहे. ठीक आहे. हा आपण जो डेटा घेतलेला आहे तो आर-एच-पी साइटचा ओरिजिनल डेटा म्हणून आपण सर्व वापरतो. ठीक आहे. तर आता ही माहिती समजून घेतली. आता सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे, की एजमेंट जी कंपनी आहे, ते पैसा कमावते कुठून? तर त्यामुळे आपल्या या कंपनीला थोडंसं समजून घ्यायचं आहे. तर बघा, एजमेंट ही जी कंपनी आहे, एक ज्वेलरी कंपनी नाही, पण ती एक गोल्ड आणि सिल्व्हर इकोसिस्टममध्ये काम करणारी इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म कंपनी आहे. ठीक आहे. हे तुम्हाला समजलं. तर बघा, कंपनीचा जो बिझनेस आहे, तो ब्रॉडली रिफायनिंग, बिलियन ट्रेडिंग्स, डिजिटल गोल्ड आणि ज्वेलरी आणि गोल्ड रिलेटेड सर्व्हिस अशा विविध भागामध्ये पसरलेला आहे. ठीक आहे. हा कंपनीचा जो बिझनेस आहे तुम्हाला कळलेला आहे. ठीक आहे. गोल्ड आणि सिल्व्हर ट्रेडिंगच्या संदर्भामध्येचा बिझनेस आहे आणि एकीकडे या कंपनीचा बिझनेस बघितला तर बी टू बी आणि दुसरीकडे जर बघितला तर बी टू सी अशा ड्युअल बिझनेस मॉडेल या कंपनीकडे आहे. ठीक आहे. तर आपण हा मॉडेल जे आहे कंपनीचा बिझनेस या ठिकाणी आपण समजून घेतला आहे. तर ठीक आहे. त्यानंतर बघूया की कंपनीकडे जो पैसा आहे, जो रेव्हेन्यू आहे, तो कुठून येतो ते या ठिकाणी आपण समजून घेऊ. रेव्हेन्यू बघून घेऊ. बघा, फायनान्शियल इयर 26 ची जी अर्निंग आहे कंपनीची 94,186.21 सीआर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. जी डेटा आपण घेतलेला आहे आर-एच-पी साइटवरून. बघा, एंटरप्राइजेस प्लस इंटरनॅशनल जो सेल्स आहे, तो फायनान्शियल इयर 26 मध्ये हा 92.90% होता. हे लक्षात घ्या. बघा, रेव्हेन्यूचं जर कॅरेक्टर बघितला तर एक हाय व्हॅल्यूम आणि लो मार्जिन मॉडेल आहे कंपनीचं. बघा, मोठा टर्नओव्हर म्हणजे तितकंच मोठा प्रॉफिट असं नाही. कंपनीचा टर्नओव्हर जरी मोठा असला, तर अर्निंग या बाबतीत आपल्याला बघायला मिळते हे लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. कंपनीचं आपण एक स्ट्रॉंग रेव्हेन्यू मॉडेल या ठिकाणी बघत आहोत. ठीक आहे. त्यानंतर बघा की आपण रेव्हेन्यू मॉडेल आपण या ठिकाणी समजून घेतला. आता येतो आहे आपण आयपीओच्या सर्वात इंटरेस्टिंग भागमध्ये, तो म्हणजे फायनान्शियल परफॉर्मन्स. आता बघा, या ठिकाणी 3 इयरचा आपण या ठिकाणी डेटा घेतलेला आहे. बघा, जो आहे 24 फायनान्शियल 24, 25 आणि 26 मध्ये बघा, जे आहे फायनान्शियल 24 मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू जो आहे
34,921 CR आहे. तर पॅट जर बघितला तर प्रॉफिट आफ्टर टॅक्स त्याला म्हटलं जातं. तर त्याचा जो आहे 24 मध्ये 75 CR आहे. तर फायनान्स इयर 25 मध्ये रिव्हेन्यू जर बघितला तर आपल्याला 76,230 CR आपल्याला बघायला मिळते. आणि त्यानंतर त्याचा पॅट जर बघितला तर 227 या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. तर बघा फायनान्स इयर 26 मध्ये रिव्हेन्यू जर बघितला तर 94,186 CR आणि पॅट जर बघितला तर 348 CR आपल्याला बघायला मिळते. आता बघा कंटिन्युअसली आपल्याला जर तिन्ही वर्षाचं जर अनालिसिस केलं तर आपल्याला कंटिन्युअसली रिव्हेन्यू हा आपल्याला ग्रोथ बघायला मिळते. ठीक आहे. तर बघा पॅटमध्ये सुद्धा आपल्याला इन्क्रीजिंग होताना बघायला मिळतं. बघा रिव्हेन्यू आणि पॅट दोन्हीमध्ये आपल्याला 3 वर्षामध्ये मजबूत वाढ झालेली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. तर ही एक आपल्यासाठी एक साईन असू शकते. ठीक आहे. चांगली एक साईन असू शकते. ठीक आहे. आपण हे समजून घेतलं या ठिकाणी फायनान्शियल परफॉर्मन्स. ठीक आहे. आता बघा कंपनीची प्रॉफिटेबिलिटी अनालिसिस कसं आहे ते त्या ठिकाणी आपण बघा. बघा पॅट वाढला पाहिजे मार्जिन असूनही पॅट या ठिकाणी वाढलेला आपल्याला तिन्ही ठिकाणी बघितला. पण बघा पॅट वाढला पण मार्जिन अजूनही खूप थिन आहे. ठीक आहे. कारण जो डेटा आपण घेतलेला आहे त्यातून बघा की इबिडा जो आहे कारण इबिडा पण महत्वाचं असतं. इबिडा जो मार्जिन आहे फायनान्शियल 24 चा हा 103.92 CR आहे. तर पॅट मार्जिन हा 0.22% आहे त्याच्या. EBITDA 34% आहे 25 मध्ये. पॅट मार्जिन हा 0.34% आहे 25 मध्ये. EBITDA 26 मध्ये हा 385.95 CR आहे आणि पॅट मार्जिन हा 0.37% आहे. हे या ठिकाणी EBITDA आणि पॅटचं आपण या ठिकाणी मार्जिन आणि कंपॅरिझन बघितलं. तर बघा हाय व्हॅल्यू मध्ये बिलियन्स बिझनेस मध्ये थोडा मार्जिन चेंज सुद्धा प्रोबॅबिलिटीवर मोठा परिणाम करू शकतो. ही एक गोष्ट आहे. ते तुम्ही खूप चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, की आता आपण सर्व बाबी शिकून घेतल्या. तर या ठिकाणी आपण पाहूया कंपनीच्या काही मोठ्या जे स्ट्रेंथ आहे. आता कंपनीची स्ट्रेंथ काय आहे? म्हणजे चांगल्या गोष्टी कंपनीच्या काय आहेत तर बघा, कंपनीमध्ये एक इंटिग्रेटेड गोल्ड आणि सिल्व्हरचं इकोसिस्टम आहे. या दोन्ही भागांमध्ये ती काय करते? काम करते. आपण सुरुवातीलाच बघितलं कंपनी ओव्हरव्ह्यूमध्ये गोल्ड आणि सिल्व्हरमध्ये तिचा इकोसिस्टम आहे. त्यामध्ये ती काय बनवते? बिझनेस करते. त्यानंतर बघा, की दुसरी जी स्ट्रेंथ आपल्याला बघायला मिळते ती बघायला मिळते की पॅड जे मार्जिन आहे ते 75.97 सीआर कडून आपल्याला 380 सीआर झालेला आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. ही कंपनीसाठी एक स्ट्रेंथ आहे. ठीक आहे. तर मग त्यानंतर बघा की कंपनीचा एक रिव्हेन्यू जो मॉडेल आहे तो व्हर्टिकल मॉडेल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. कारण आपण कंटिन्युअसली रिव्हेन्यू मध्ये वाढ होताना आपण बघितलेलं आहे. त्यानंतर बघा कंपनीकडे एक स्ट्रॉंग रिव्हेन्यू ग्रोथ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. म्हणजेच फायनान्शियल 24 टू 26 आपण बघितलेला होता. त्यामध्ये आपल्याला रिव्हेन्यू आणि पॅट दोनामध्ये मोठी वाढ झालेली बघायला मिळते. म्हणून हा जे आहे आपल्याजवळ स्ट्रॉंग रिव्हेन्यू ग्रोथ आहे. त्यानंतर बघा कंपनीची इंटरनॅशनल प्रेझेन्स. बघा कंपनी एक इंटरनॅशनल मार्केटमध्ये असल्याच्या कारणाने एक चांगला पॉझिटिव्ह संकेत थोडाफार या ठिकाणी त्या कंपनीचा एक स्ट्रेंथ आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आपण या ठिकाणी ट्रेंड तर ऐकून घेतलेला आहे. मग ट्रेंड ऐकून फक्त आपण काही अप्लाय करायचं का नाही? तर त्यासोबतच आपल्याला रिस्क सुद्धा समजून घेणे तितकंच महत्वाचं आहे. तर बघा इन्व्हेस्टरने लक्षात घेताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. तर बघा रिस्क आता समजून घेत आहे. तर बघा गोल्ड आणि सिल्व्हरमध्ये प्राइसमध्ये मोठी हालचाल होतं. त्याच्यामुळे काय होते, की डिमांड, इन्व्हेंटरी आणि वर्किंग कॅपिटलवर त्याचा काय होतो इम्पॅक्ट होतं. एक मोठी रिस्क आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. हे आपण जे अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी समजून घेतलं पाहिजे. तर बघा त्यानंतर दुसरी रिस्क आपल्याला बघायला मिळते, की हाय वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट आहे. का बघा गोल्ड आणि सिल्व्हर आपण मागे सुद्धा एक ज्वेलरीचा आयपीओ बघितला होता. त्यामध्ये सुद्धा आपल्याला वर्किंग कॅपिटल जास्त बघायला मिळालं होतं. कारण यासाठी जे आहे ऑन कॅश हँड तुम्हाला लागतं. कारण गोल्ड आणि सिल्व्हरमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हटलं तुमचं वर्किंग कॅपिटल तुमच्याजवळ मोठं रिक्वायरमेंट लागते. त्याच्यानंतर बघा प्रोक्युरमेंट किंवा इन्व्हेंटरी रिस्क. आता कंपनीचा जो रिव्हेन्यूचा जो मोठा जो हिस्सा आहे तो स्पॉट प्लॅटफॉर्मशी संबंधित असल्याच्या कारणाने या ठिकाणी आपल्याला कॉन्सन्ट्रेशन रिस्क जास्त बघायला मिळते. हे महत्वाचं आहे. ठीक आहे. ही एक रिस्क आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. त्यानंतर बघा की एंटरप्राइजेस रिव्हेन्यू कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. ठीक आहे. एक एंटरप्राइजच्या संबंधित जो रिव्हेन्यू आहे एकाच ठिकाणी आपल्याला रिव्हेन्यू कॉन्सन्ट्रेशन झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. कारण रिव्हेन्यू मोठा आहे, पण त्यासोबत मिळणारे जे नेट मार्जिन आहे ते फार
कमी असल्याच्या कारणाने या ठिकाणी आपल्याला एक एंटरप्राइज रेव्हेन्यू कन्सन्ट्रेशन रिस्क आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. ह्या बाबू आपण रिस्क या ठिकाणी ट्रेंड समजून घेतलं. त्यानंतर रिस्क आपण या ठिकाणी समजून घेतलं. बघा, आर-एच-पी नुसार कंपनीचा जो बिझनेस आहे तो हाय व्हॉल्यूम आणि लो व्हॉल्यूम स्वरूपाचा आहे. ही या ठिकाणी बघा. ठीक आहे. त्यानंतर बघा, की आपण हे सगळ्या ज्या गोष्टी आहे या ठिकाणी समजून घेतल्या. त्यासोबतच सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, तुम्हाला ते समजल्या सुद्धा असेल. जर कुठल्याही गोष्टी समजल्या नसेल, तर आय-पी-ओच्या संबंधित तुमच्या कोणते कन्सेप्ट असेल, तर माझी जे प्लेलिस्ट दिलेली आहे, त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही आय-पी-ओच्या संबंधित असलेल्या सर्व बाबी समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे. तर बघा, आपला हा फायनल वर्डिक्ट आहे, तर आपण या ठिकाणी काय करू शकतो बघा, की रेव्हेन्यू जो ग्रोथ आहे आपण सगळ्या माहिती या ठिकाणी घेतलेल्या आहे. तर बघा, माझ्या मते जे एंटरप्राइज आय-पी-ओ आहे, तो एक पॉझिटिव्ह गोष्टी आहे आणि त्या ठिकाणी काही निगेटिव्ह गोष्टी आहेत. बघा, पॉझिटिव्ह जर गोष्टी बघितल्या तर रेव्हेन्यू ग्रोथ, वॅट ग्रोथ आणि इंटिग्रेटेड इकोसिस्टम आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. परंतु ज्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही, एक थिक मार्जिन रेव्हेन्यू जास्त आहे, पण मार्जिन जे आहे थोडंफार आपल्याला लो मार्जिन बघायला पडते. कमोडिटीमध्ये व्हॉलॅटिलिटी बघायला मिळते, कारण गोल्ड आणि सिल्व्हर हे प्रेझेन्स ऑफ द इंटरनॅशनल मार्केट. सो दॅट इज द रिझन. त्यानंतर बघा, की हाय वर्किंग कॅपिटल या ठिकाणी त्या कंपनीला लागते. ठीक आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी समजून घेतल्या बघा. जर फायनल कन्क्लुजनवर आलं तर ग्रोथ आणि बिझनेस इकोसिस्टम मजबूत दिसतात, पण व्हॅल्युएशन आणि थिन मार्जिन जो आहे पुन्हा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा, व्हॅल्युएशन, सबस्क्रिप्शन आणि मार्केट सेंटिमेंट संपून या ठिकाणी तुमचा निर्णय घ्या. तर बघा, तुम्हाला डेटा जर चेक करायचं झालं तर सेबी आर-एच-पी नावाचं .com वर तुम्ही जाऊन सर्च करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला कंपनीची पूर्ण डिटेल मिळेल. त्या डाउनलोड करून तो पुन्हा तुम्ही एक 400 पेजेसचे आहे, तुम्ही एक तपासू शकता. ठीक आहे. मी पेज नंबर या ठिकाणी दिलेला आहे. तो डेटा तुम्ही जाऊन वारंवार तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी निर्णय घेऊ शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबतोय. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. अशाच आय-पी-ओ साठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.